कुठे आहे मोदी? कुठे आहे मोदीचं नेतृत्व? आज भारतीय जनता पक्षाचे 303 खासदार आहेत. या 303 खासदारांपैकी 211 खासदार हे काँग्रेसचे आहेत, मूळचे काँग्रेसचे. कुठे आहे मोदी? कुठे आहे मोदीचं नेतृत्व? याला फोडा, त्याला तोडा, याला विकत घ्या, मग सत्तेवर या. पण 2024च्या निवडणुकीमध्ये यापैकी काही चालणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो, उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला गॅरंटी देतायत. आता मोदीची गॅरंटी चालणार नाही. आता या राष्ट्रामध्ये शिवसेनेची गॅरंटी चालणार. मोदी प्रधानमंत्री होत नाही, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार नाही, ही एकमेव गॅरंटी द्यायला इथे माननीय उद्धव साहेब आलेले आहेत. उद्धव साहेब या महाराष्ट्राला लाभलेला एक असा नेता, असा मुख्यमंत्री ज्यानं अत्यंत संकट काळामध्ये आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले. कुटुंब प्रमुख म्हणून या देशामध्ये नावलौकिक कमवला. घराघरामध्ये उठायचा, हा माझा कुटुंब प्रमुख, हा माझा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझी काळजी घेतो आहे. पण त्या दिल्लीतल्या 2 ढवळ्या पावळ्यांना हे बघवलं नाही आणि त्यांनी महाराष्ट्राचं सरकार हे अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं खाली खेचलं. त्याचा सूड आपण घेतला पाहिजे. आणि हा महाराष्ट्र सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, जिजाबाई मातेची भूमी आहे. ज्याप्रमाणे या स्वराज्यावर चाल करून आलेल्या खानांचा सूड आपण घेतला, तसे या दिल्लीतल्या 2 खानांचा सूड आपण घेतला पाहिजे. आणि ती सुरुवात आपण या भूमीतून केली पाहिजे. मग अशी प्रस्तावनेमध्ये एका कवी सांगितलं, कविता वाचवली, आग लावायला म्हणे मी आलोय. आग, अरे आग तर महाराष्ट्राला आम्ही लावलेलीच आहे. या खोके सरकारचं लंकाधन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही आग तुमच्या मनामध्ये पेटायला हवी, तुमच्या मनगटामध्ये पेटायला हवी. तर आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. नुसते आगे बढो, आगे बढो, आगे बढो नाही. आधी जे वर बसलेत त्यांना खाली खेचा, त्यांना खाली खेचू आणि मग आम्ही आगे बढू. बुलढाण्यामध्ये खासदार यापुढे शिवसेनेचा पाहिजे आणि आमदार ही शिवसेनेचाच पाहिजे. आणि शिवसेना एकाच, ती फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांची. बाकी सगळे खोके सेना, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपण इतक्या मोठ्या संख्येनं माननीय उद्धवजींना ऐकायला, आपण इतक्या मोठ्या संख्येनं उद्धवजींचं स्वागत करता, आपण इतक्या मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे साहेबांचा जय जयकार करताय. हा महाराष्ट्राचा जय जयकार आहे, हा मराठी माणसाचा जय जयकार आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आहे. मी तुम्हाला शेवटी इतकंच सांगतो, हा महाराष्ट्र आपला अपमान कधी विसरणार नाही. आणि हा महाराष्ट्र अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि त्यासाठीच माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात गावागावामध्ये ही एक संघर्ष सुरू केलेली आहे. त्या संघर्ष यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्र आपण टिकवायला पाहिजे. इतकंच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.